हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. चला तर आज आम्ही बाहेर गावी जाणार आहोत. कुठे जाणार आहोत तर ते तुम्ही थंबनेल बघून घ्या. थंबनेल बघून तुम्हाला कळूनच जाईल. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. किचन एकदम आपला क्लीन झालेला आहे. त्याचबरोबर आम्ही फॅमिलीसोबत चाललो आहे, त्याच्यामुळे मी आज मस्त अशी खिचडी बनवली. कारण की मला एकदम जवळ आहे, त्यांना खूप लांब आहे यायला, त्यांना वेळ लागतो यायला. त्याच्यामुळे ते सकाळीच निघाले, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी मस्त खिचडी बनवली. आणि हा कुकर आता आम्ही गाडीत ठेवणार आहे. तर बघू आता. आणि त्याचनंतर एक लहान बाळ आहे, त्याच्यासाठी मस्त दूध गरम केलं आहे. दूध थंड करून घेते मस्त. म्हणजे असं माझं किचन आवरून गेलेलं आहे पूर्ण. आमच्या बॅगही रेडी झालेल्या आहे जेवणासाठी. आम्ही मस्त पत्तरवाळ्याही घेतलेल्या आहे. इकडे कुशही रेडी झालेलं आहे. कुश बघतोय तारक मेहताचा उलटा चष्मा. कुशच्या पप्पांची बी तयारी झालेली आहे आणि माझी पण पूर्ण तयारी झालेली आहे. मी सगळे रेडी झालेले होत. त्यांचा लगेच फोन आला की या खाली, आम्ही आलो होत म्हणे. चला म्हटलं पटकन. आणि ते घरात यायला तयारच नाही, कारण की वेळच नव्हता आम्हाला. आत्ताच भरपूर वेळ झालेला होता, कारण की म्हटलं चला अजून पुढे वेळ झाला ना आपल्याला जायला, तर खूप हे होऊन जाईल. त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो. खाली आले ते आणि लगेच निघालो, कारण की आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वरला. तुम्ही जरी थंबनेल बघितलं असेल तरी तुम्हाला सांगते की आम्ही त्र्यंबकेश्वरला का जात आहोत. तर जाण्याचं कारण असं आहे की आम्ही नारायण नागबलीची पूजा ती करतोय. 3 दिवसाची पूजा असते, ती पूजा करायची आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच निघालोय घरून. कारण आदल्या दिवशी निघायचं कारण असं आहे की रूम बुक आधीच करावं लागतो. आणि तुम्ही बघू शकता, हे माझे 2 नंदा आहे आणि त्यांचे ते मुलं आहे. ती एक नणंद आहे, त्यांनी त्यांच्या मुलांना आणलं नाही. तुम्ही बघितलं असेल आपला आधीच्या ब्लॉगमध्ये, त्यासोबत आम्ही फिरायला गेलो होतो वॉटर पार्कला. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सगळ्यांना. त्याचबरोबर आम्ही डायरेक्ट आलो रूम बुक करायला. कारण की रूम बुक करणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण आधी रूम बुक केला ना, म्हणजे आम्ही एकदम फ्री होऊन जाऊ. कारण की रूम बुक करण्याचं कारण असं आहे की आम्ही जी पूजा करणार आहोत ना, तीच पूजा इथे शेवटच्या दिवशी इथं होते म्हणे, या हॉलमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला इथेच रूम बुक करायचं. तर बाय चान्सली आमच्यासाठी 3 रूम पूर्ण होते, त्याच्यामुळे आम्ही लगेच बुक केलं आहे. आणि रूम बी छान होते. मी काही व्हिडिओ वगैरे बनवू शकली नाही. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरला आली म्हणजे स्वामींचं दर्शन घेतलं नाही असं कधी होणारच नाही. लगेच आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. हे कुशचं बघा तुम्ही कसं त्यांनी JCB घेऊन आले. त्यांचं दोघांचं चाललं एकदम खेळ मस्ती. त्यांनी ही खूप त्रास दिला आम्हाला. आता बरेचसे दिवस झाले, म्हटलं चला कुशचं बी बरं होऊन जातं. कुशला कुठे बाहेर गेलेलं तुम्ही बघू शकता. धुक्कळ पूर्ण डोंगरांवर, पूर्ण एवढं छान वाटत होतं ना. वातावरण खूप छान होतं, कारण की धड म्हणजे पाऊस पण नव्हता आणि ऊन पण नव्हतं. एकदम छान वातावरण होतं आमच्यासाठी. आणि हे 3-4 दिवस आमच्यासाठी खूप छान गेले, कारण पाऊस पण पडला नाही आणि आम्हाला जास्त त्रासही झाला नाही. कारण की पूजा ही सकाळीच असते 5 वाजता. त्याच्यामुळे आपल्याला तीर्थावर ते जे असतं तिथं अंघोळ करून मग 5 वाजता निघायचं असतं. त्याच्यामुळे आणि थंडी वगैरे वाजेल, म्हटलं पाऊस असला की अजून जास्त मन घाबरतं. त्याच्यामुळे बरं झालं की पाऊस पण नव्हता आणि आमची पूजा ही व्यवस्थित झाली. आमचं सगळं व्यवस्थित झालं. मी शेवट तुम्हाला फोटो दाखवले आम्ही कशी पूजा केली, काय केली. पण व्हिडिओ मी शूट करू शकली नाही, कारण की मला पूजा करणं महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही शूट केलाच नाही. आम्ही गुरुपीठला आलो. गुरुपीठला येऊन मस्त दर्शन घेतलं स्वामींचं. आणि बरेचसे व्हिडिओ असे आहेत की म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहे बरेचसं काही. पण माझ्याकडून जेवढा प्रयत्न झाला तेवढा मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासोबत. कारण की मी 4 दिवस थांबली तरी माझ्याकडून 2च दिवसाचा शूट झाला, तो पण पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवसाचं. नंतर माझ्याकडून शूट झालंच नाही. कारण पूजा महत्त्वाची असते, कारण की पूजा ही खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आधी मी पूजाच केली, कारण की म्हटलं व्हिडिओ आपला रोजचा आपण नेहमी व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यामुळे सुरुवातीचा दिवस मी व्हिडिओ टाकले, नंतर मी व्हिडिओ बनवलेच नाही. पण मी तुमच्यासाठी फोटो काढलेले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आपला नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण की शेवट मी फोटो टाकलेले पूजेला बसायचे, ते पण 2च दिवसाचे पूजेचे फोटो आहे. नंतरचं टाकला गेला नाही आहे, कारण की नंतर काढलेच नाही आम्ही. आणि पहिल्या दिवशी तर मोबाईल घेऊन गेलोच नव्हतं. दुसऱ्या दिवशी आम्ही मोबाईल घेऊन गेलो. त्याच्यामुळे ते जे फोटो होते ते काढले गेले. पण माझ्याकडून व्हिडिओच झाला नाही, कारण की मी नव्हता नेला मोबाईल. माझ्या नंदेने मोबाईल नेला होता.
त्याचबरोबर कुशला आणि शिव आणि अनु यांना तिघांना सांभाळायला आल्या होत्या. माझ्या हे चुलत सासू आल्या होत्या. त्या इथं गुरुपीठला आलेल्या होत्या. ते इथं आमची वाट बघत होतं. तर ते लगेच आम्हाला भेटले. आम्ही त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि लगेच दर्शनाला निघालो. इथं फोटो घेणं अलाउड नाही, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न केला फोटो काढण्याचा, म्हणजे व्हिडिओ काढण्याचा. व्हिडिओ घेतला आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालं. आणि अशा वातावरणात जेवणाची मज्जा तर ही वेगळीच असते. आम्ही मस्त पूर्ण साहित्य आणलं होतं. तुम्हाला तर माहिती मी मस्त अशी खिचडी बनवली होती. खिचडी घेतली, मस्त खिचडी, लोणचं, पापड तर नव्हता, पण मस्त अशी खानदेशी खिचडी. खिचडी ही आमची सगळ्यांची खूप फेवरेट आहे. कारण की खिचडी म्हटलं म्हणजे आम्हाला कुठेही चालते. एवढ्या छान वातावरणात आम्ही मस्त खिचडी खाल्ली आणि त्याचबरोबर आम्ही लगेच आलो त्र्यंबकराजांचं दर्शन घ्यायला. कारण की तिथंही दर्शन घेणं आमचं खूप महत्त्वाचं होतं. कारण की शेवटच्या दिवशी आमचं जमणार नाही दर्शन घ्यायला. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण दर्शन घेऊन घेऊ. तर आम्ही मंदिराकडे आलो. बघू शकता तुम्ही इथलं वातावरणही खूप छान होतं, खूप छान होतं. पण गर्दी, एवढी गर्दी होती ना, नाही सांगू शकत तुम्हाला. खूप गर्दी होती. म्हणजे कमीत कमी आम्ही 3 वाजता रांगेत लागलो, तर आम्ही डायरेक्ट 7 वाजता बाहेर निघालो रांगेच्या. कारण की मुलंही होते. एवढं बरं आहे की मुलांनी जास्त त्रास दिला नाही. आम्ही खाल्लं पिल्लं होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही त्रास वाटला नाही. तुम्ही एकदम म्हणजे एवढी गर्दी होती ना, नाही सांगू शकत तुम्हाला. डायरेक्ट एवढी म्हणजे 5 रूम आम्ही फेऱ्या मारल्या, 5 रूम. आणि ही कंटिन्यू फिरत नाही, थोड्या वेळाने लगेच थांबून जातात बारी. ही जी बारीमध्ये आपण कंटिन्यू जातो ना, लगेच थांबते ती बारी. पण आम्ही सगळे असल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करत करत गेलो. पूर्ण एन्जॉय केला आम्ही, खूप एन्जॉय केला. आणि गर्दी आम्हाला काहीच वाटलं नाही, कारण की आम्ही सगळेजण असल्यामुळे. आणि त्याचबरोबर नंदीराजांचं दर्शन घेतलं. तुमच्यासाठी माझ्याकडून एवढाच व्हिडिओ झाला, त्याच्यामुळे तुमच्यासोबत एवढं मंदिराचं गाभाऱ्यातलं तुमच्यासोबत शेअर केलं. लगेच बाहेर पडलो, कारण की सगळीकडे कामं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मंदिराचंही काम चालू आहे. त्याच्यामुळे तिथंही जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही. लगेच आम्ही बाहेर निघालो, कारण की बाहेर जाणं, मग आम्ही काही रूमवर गेलो, फ्रेश वगैरे झालो. मस्त फ्रेश होऊन मग लगेच आम्ही जेवणाला गेलो बाहेर. आणि तुम्ही बघू शकता अनुची मस्ती. अनु अशी कोणासोबत जास्त वेळ येत नाही, पण ती अनुकुश आणि अनुचं खूप छान जमायचं, खूप छान मस्ती करायची ते. त्याचबरोबर आम्ही दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ ह्या. आम्ही बाहेर गेलो होतो दुसऱ्या दिवशी शॉपिंग करण्यासाठी, शॉपिंग केली. असा होता आपला व्हिडिओ. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.